तर सुषमा अंधारेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। अत्याचाराच्या घटनेवर सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात। अजिबात राजकारण करू नका, सरकार जाहिरातीसारख्या पवित्र कामात व्यस्त आहे। सुषमा अंधारेंनी सरकारला हा टोला लगावलाय। तुम्ही प्रश्न विचारून राजकारण करू नका। पक्ष फोडण्यासारखं अत्यंत उदात्त समाजकारणाचे काम सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस आता करत आहे। अजिबात राजकारण करायचं नाही, शांत राहायचं, एकदम शांत। आमच्या उमलण्याआधी कित्येक कळ्या त्यांनी कुस्करून टाकल्या तरी, चिरडून मारल्या तरी, हत्या झाल्या तरी, रस्त्या दिवसा ढवळ्या रस्त्यावर माणसं भुसकली तरी अजिबात राजकारण करू नका, प्रश्न विचारू नका। तर पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक झालाय। आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया विजया रहाटकर यांनी दिलेली आहे। ही जी घटना घडली ही फारच भयंकर घटना आहे आणि या घटनेचं खूप दुःख पण आहे, पण त्याहून जास्त संताप पण आहे, चीड आहे की अशा पद्धतीने एका छोट्या कोवळ्या मुलीशी कसं कोणी वागू शकतं। या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग म्हणून आम्ही सुद्धा खूप चिंतित आहोत आणि आम्ही राष्ट्रीय बाल आयोगाला आम्ही आग्रहानं सांगितलं आहे की त्यांनी या विषयाची ताबडतोबीने दखल घेतली पाहिजे आणि हा जो नराधम आहे याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। याकरता तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न पण केले पाहिजे। तर तिकडे जळगावात देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय। तरुणावर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। गौरव कोळी असं तरुणाचं नाव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।